नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने लाडकी बहीण योजना धोक्यात। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं असं मॅटर काल सुप्रीम कोर्टात सुनावणी झालेलं आहे आणि त्या मॅटरचा लाडकी बहीण योजनेवर काय परिणाम होणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, नॉलेजेबल आहे, तो पूर्ण बघा, तरच आपल्याला सुप्रीम कोर्टाचा तो आदेश आणि योजनेवर झालेला परिणाम तर याची माहिती मिळणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल। तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया मित्रांनो कालच्या सुनावणीमध्ये काय मॅटर झालं ते। तर बघा मित्रांनो, नवी दिल्ली 7 ऑगस्ट लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसे पैसे आहेत, मात्र जमीन मालकांना भरपाई देण्यासाठी पैसे नाहीत, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले आहे। वन संरक्षणासंबंधी TN गोदावर्मन सुनावणी दरम्यान शपथपत्र सादर न केल्याने महाराष्ट्र सरकार आणि मुख्य सचिवांना सुनावले आहे। न्यायालयाला गृहीत धरू नये आणि न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, अशा शब्दात न्यायालयाने सांगितले। त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई, KV विश्वनाथन आणि संदीप मेहता यांनी 13 ऑगस्ट पर्यंत या संदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश दिले आणि त्यानुसार शपथपत्र सादर केले नाही तर मुख्य सचिवांना न्यायालयात हजर राहावे लागेल असे सांगितले। त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, न्यायाधीश गवई म्हणाले, न्यायालयाला गृहीत धरू नका, आपण न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाकडे दुर्लक्ष करू शकत नाही। आपल्याला पुरेसा वेळ दिला होता आणि आपल्याकडे मोफत योजनांसाठी पैसे आहेत, मात्र न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार भरपाई करण्यासाठी पैसे नाहीत। मोफत वस्तूवर खर्च करण्यात येणाऱ्या पैशातील काही हिस्सा जमीन मालकांना नुकसान भरपाईसाठी बाजूला काढून ठेवायला हवा, असेही मत त्यांनी मांडले। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या वतीने हजर झालेले वकील आदित्य पांडे यांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले। तर मित्रांनो, सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला खडसावलेलं आहे आणि मोफत योजनांसाठी आपल्याकडे पैसे आहे, परंतु जमीन मालकांचं नुकसान भरपाई देण्यासाठी आपल्याकडे पैसे नाही, त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटला खडसावलेलं आहे आणि शपथपत्र सादर करण्यास सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, आपण बघा, यावर न्यायालयाने राज्याला शपथपत्र सादर करण्याचे सांगितले होते। याचिकाकर्त्याला समकक्ष जमीन किंवा दुसऱ्या जमिनीचा भाग दिला जाईल का? याचिकाकर्त्याला पुरेसा मोबदला दिला जाईल का? राज्य सरकार संबंधित जमिनीला वनभूमीच्या रूपाने निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारची चर्चा करणार का? या संदर्भात राज्य सरकारकडून शपथपत्र सादर केले गेले नाही, त्यामुळे 13 ऑगस्ट पर्यंत शपथपत्र सादर केले नाही तर मुख्य सचिवांना व्यक्तिशः हजर राहावे लागेल अशी तंबी दिलेली आहे। तर सुप्रीम कोर्टानं मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एक तंबी दिलेली आहे की 13 ऑगस्ट पर्यंत शपथपत्र जर सादर केलं नाही तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे जे काही मुख्य सचिव आहे तर त्यांना न्यायालयात हजर राहावं लागेल, कारण जमीन मालकांना जो काही मोबदला द्यायला पाहिजे होता तर तो गव्हर्नमेंटनं अजूनपर्यंत दिलेला नाही। म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्ये या जमीन मालकांनी याचिका दाखल केलेली होती आणि त्यावर आधारित ही सुनावणी झालेली आहे। तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये। जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।